आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। जगातील 70हून अधिक देशात मंकीपॉक्स आजाराची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटना WHO शनिवारी जागतिक आणीबाणी जाहीर केली। मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही एक असाधारण परिस्थिती असून आता जागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचं WHO स्पष्ट केलंय। WHOचे महासंचालक टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसस यांनी WHOच्या आपत्कालीन समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नसतानाही जागतिक आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय की या आठवड्यात 1 लाखांहून अधिक मंकीपॉक्स लसीचे डोस राज्यांना पाठवले जात आहेत आणि पुढील काही महिन्यात आणखी काही दशलक्ष ऑर्डर प्रतीक्षेत आहेत। परंतु न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया सारख्या ठिकाणी लसीचा पुरवठा अजूनही मागणीनुसार होत नाहीये। सरकारनं शहरात आणखी मंकीपॉक्स लस पाठवाव्यात या मागणीसाठी सोमवारी सॅन फ्रान्सिस्को मधील फेडरल इमारतीबाहेर निदर्शनं करण्यात आली। सॅन फ्रान्सिस्कोचे वॉकअप मंकीपॉक्स लस क्लिनिक हे गेल्या आठवड्यात डोस संपल्यावरती बंद करावं लागलं। आतापर्यंत शहरात सुमारे 70 प्रकरणांची नोंद झाली आहे। पोप फ्रान्सिस सध्या कॅनडाच्या अल्बर्टा प्रांताच्या दौऱ्यावरती आहेत। पोप यांनी स्वदेशी मुलांसाठी असलेल्या निवासी शाळेच्या जागेला भेट दिली। निवासी शाळांमध्ये झालेल्या गैरवर्तनाबद्दल स्थानिक लोकांची माफी मागण्यासाठी पोप फ्रान्सिस कॅनडामध्ये गेले आहेत। सेक्रेड हार्ट चर्च ऑफ द फर्स्ट पीपल्स इथं पॅरिशनर्समध्ये ते सामील होतील आणि त्यासोबतच लाक स्टेला तीर्थयात्रा सुद्धा करतील। कॅनडाच्या एडमंटन शहरात शनिवारी पोप फ्रान्सिसच्या आगमनाची तयारी करण्यात आली आहे, जे निवासी शाळांमध्ये झालेल्या गैरवर्तनाबद्दल स्थानिक लोकांची माफी मागण्यासाठी आले। 19व्या शतकापासून 1970 पर्यंत 1.5 लाखाहून अधिक स्थानिक मुलांना त्यांची घरं आणि संस्कृतीच्या प्रभावापासून दूर ठेवण्यासाठी ख्रिश्चनीकरण आणि त्यांना मुख्य प्रवाहात समाजात सामावून घेण्याच्या प्रयत्नात ख्रिश्चन शाळांमध्ये जायला भाग पाडलं गेलं। सोमवारी पोप एडमंटन जवळील मास्कवासिक येथील माजी निवासी शाळेला भेट देऊन त्यानंतर ते स्मशानभूमीला भेट देतील आणि बचावलेल्यांची भेट सुद्धा घेतील। US काँग्रेस सदस्यांच्या द्विपक्षीय शिष्टमंडळानं शनिवारी कीवच्या उपनगरात संशयित रशियन युद्ध ठिकाणांना भेट दिली। रशियन सैन्यानं ओडिसा बंदरावरती स्वाक्षरी केल्यानंतर काही तासातच त्यांची भेट काळ्या समुद्रात डिएस्केलेशन आणेल अशी अनेकांना आशा होती। सदन सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष ॲडम स्मिथ इरपिन, बुचा आणि हॉस्टुमेल या शहरांमध्ये इतर 4 काँग्रेस सदस्यांसह ते सामील झाले, जिथे रशियन सैन्यानं युद्धाच्या पहिल्या महिन्यात नागरिकांचा छळ आणि हत्या केल्याचा आरोप होता। प्रसारमाध्यमांशी बोलताना स्मिथ यांनी शनिवारी रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा निषेध केला। US काँग्रेस सदस्यांच्या द्विपक्षीय शिष्टमंडळानं शनिवारी कीवच्या उपनगरात संशयित रशियन युद्ध ठिकाणांना भेट दिली। रशियन सैन्यानं ओडेसा बंदरावरती स्वाक्षरी केल्यानंतर काही तासातच त्यांची भेट काळ्या समुद्रात डिएस्केलेशन आणेल अशी अनेकांना आशा होती आणि युक्रेनच्या काळ्या समुद्रातील ओडेसा बंदरातील समुद्रकिनारी जाणाऱ्यांनी रशियन क्षेपणास्त्रांचा मारा होताना पाहिलं। मॉस्को आणि कीवनं त्या भागातून धान्य निर्यात पुन्हा सुरू होण्यासाठी करार केल्याच्या काही तासानंतर हा हल्ला करण्यात आला। रहिवाशांनी असोसिएटेड प्रेसला स्ट्राईक दरम्यान त्यांच्या भीतीबद्दल सांगितलं। 2 रशियन कालिब क्रूझ क्षेपणास्त्र बंदराच्या पायाभूत सुविधांवरती आदळले आणि ओडिसाचे प्रादेशिक गव्हर्नर मॅक्सिम मार्चको यांनी असं सांगितलं की या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झालेत। दरम्यान युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी झालेल्या हवाई हल्ल्याची टीका तुर्की आणि संयुक्त राष्ट्रांवरती केली आणि तसंच त्यांनी करारावरती मध्यस्थी केली त्यावरती देखील त्यांनी निशाणा साधला। मॉस्को आणि कीवनं धान्य निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी करारावरती स्वाक्षरी केली आणि त्यानंतर काही तासातच रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या ओडेसातल्या काळ्या समुद्रातील बंदरावरती हल्ला केला।
युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी झालेल्या हवाई हल्ल्याची टीका तुर्की आणि संयुक्त राष्ट्रांना चेहऱ्यावर थुंकल्यासारखं असं म्हणत त्यांनी ही टीका केली आहे. ज्यांनी करारासाठी मध्यस्थी केली त्यांच्यावरती निशाणा साधला. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. 2 रशियन कालिब क्रूझ क्षेपणास्त्र बंदराच्या पायाभूत सुविधांवरती आदळली गेली आणि युक्रेनियन हवाई संरक्षणानं आणखी 2 क्षेपणास्त्रांचा मारा केला असल्याची पुष्टी युक्रेनियन सैन्याच्या दक्षिण कमांडनं दिली आहे. इराकचे परराष्ट्र मंत्री फुआद हुसेन यांनी बगदादमध्ये अल्जेरियाचे परराष्ट्र मंत्री रामताने लामामरा यांची भेट घेतली. दोन्ही बाजूंनी आगामी अरब शिखर बैठकीच्या अजेंड्यावरती तसंच इराकच्या अर्धस्वायत्त उत्तर कुर्शिद प्रदेशातील झाको जिल्ह्यावरती तोफखाना स्ट्राईकवरती चर्चा केली. संयुक्त ब्रीफिंगमध्ये हुसेन यांनी ही माहिती दिली. तिथल्या हल्ल्यात एका लहान मुलासह 9 इराकी ठार तर 20 जण जखमी झाले होते. युक्रेनियन संकट आणि त्याचा जागतिक अन्न सुरक्षेवरती होणारा परिणाम यावरती देखील चर्चा झाली. अरब शिखर परिषद 1 आणि 2 नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती अल्जेरियाच्या मंत्र्यांनी दिली आहे. रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू धान्य करारावरती स्वाक्षरी करण्यासाठी तुर्कीला गेल्यात. अध्यक्षीय प्रवक्ते दिमित्री पेस्कोव स्वाक्षरी करण्याच्या कराराच्या तपशिलावरती भाष्य करणार नाहीयेत, परंतु जागतिक अन्न संकट कमी करण्यासाठी रशियन धान्य निर्यातीवरील निर्बंध उठवण्याच्या महत्त्वावरती त्यांनी जोर दिलाय. स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या द फॅबलमॅन्स चित्रपटाचा प्रीमियर टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होतोय. हा चित्रपटाचा जागतिक प्रीमियर असेल. स्पीलबर्गनं त्याच्या सुरुवातीच्या वर्षावरती आधारित हा चित्रपट असल्याचं म्हटलंय. चित्रपटात मिशेल विल्यम्स, डॉल डॅनो, सेठ रोजेन आणि जड हिर्श या कलाकारांचा समावेश आहे. 8 ते 18 सप्टेंबर दरम्यान टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असणार आहे आणि युनिव्हर्सल पिक्चर्सकडून 11 नोव्हेंबर रोजी द फॅबलमॅन्स थिएटरमध्ये रिलीज होईल असं सांगण्यात आलंय. येणाऱ्या काळात लोकशाहीचं मूल्य जपायचं असेल आणि मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी नेल्सन मंडेला यांचे विचार मार्गदर्शक ठरतील असा विश्वास ब्रिटनचे प्रिन्स हॅरी यांनी व्यक्त केला. मंडेला यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नेल्सन यांचे विचार आणि आई डायना यांच्या कार्याचाही त्यांनी उल्लेख केला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पूर्व पत्नी इवाना ट्रम्प यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये प्रार्थना सभा पार पडली. 80च्या दशकातील फॅशन डिझायनर, उद्योजिका, मॉडेल अशी त्यांची ओळख होती. डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी लॉन्च करण्यात त्यांनी उभारलेल्या साम्राज्याचा वाटा मोठा होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी इवाना यांना डोनाल्ड ज्युनियर, इवानका, एरिक अशी 3 मुलं आहेत. मॅनहॅटनमधील सेंट विन्सेंट फेरर रोमन कॅथलिक चर्चमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मॅनहॅटनमधल्या त्यांच्या घरी इवाना यांचं निधन झाल्याचं ट्रम्प कुटुंबियांकडून जाहीर करण्यात आलं. घरी पडल्यामुळे त्या जखमी झाल्या होत्या. बिकमिंग या पुस्तकानंतर द लाईट वी कॅरी हे मिशेल ओबामांचं नवीन पुस्तक येत आहे. जगभरात वाढलेला ताण, त्यावर मात करण्यासाठी त्यांना आलेले अनुभव, विविध विषयांवरचा त्यांचा दृष्टिकोन याचा या पुस्तकात समावेश आहे. बिकमिंग या पुस्तकाच्या जगभरात 1,70,00,000 प्रती विकल्या गेल्यात. याआधीच्या कोणत्याही अध्यक्षाची पत्नी किंवा बराक ओबामा यांच्यासह कुठल्याही माजी अध्यक्षांच्या पुस्तकाला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला नव्हता. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते, काही वेळा त्यासाठी किंमतही मोजावी लागते आणि सतत उत्तम काम करणं हाच जगभरातल्या प्रत्येकाचा प्रयत्न असतो असं मिशेल यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय. मिसिसिपी इथल्या तुरुंगात संगीत मैफल झाली. तुरुंगातल्या 68 कैद्यांसाठी आयोजित या मैफिलीत फर्स्ट बाप्टिस्ट चर्च ऑफ जॅक्सनमधल्या कलाकारांनी संगीतातील विविध प्रकार सादर केले. द साऊंड ऑफ म्युझिक, रेडर्स ऑफ द लास्ट आर्क, द लायन किंग मधील संगीतही यावेळी सादर करण्यात आलं.
बोलिव्हियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी गुरुवारी बोलिव्हियाच्या राजधानी सरकारविरोधात मोर्चा काढला. सरकारनं कोरोना काळात विरोधकांचा नाहक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला. या मोर्चात 14 सामाजिक आणि नागरी संघटना या निषेध आंदोलनात सामील झाल्या होत्या. डॉक्टर्स यावेळी त्यांचे पांढरे कोट आणि बोलिव्हियाचे झेंडे आणि पोस्टर्स घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. निदर्शनं करताना आंदोलक आणि पोलिसात काहीसा तणाव देखील निर्माण झाला होता. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी आपल्याला पाहायच्या त्या पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात. दक्षिण कोरियन अभिनेत्री पार्क बो यंगनं नेटफ्लिक्स सोबत तिच्या पुढील कोरियन सिरीजसाठी करार केलाय. मॉर्निंग कम्स टू सायकॅट्रिक वॉर्ड्स 2 या वेबटूनवर आधारित ही सिरीज असणार आहे. यात पार्क बो यंगसह यॉन वू जिन, जँग डोन युन आणि ली जंग युन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. याचं दिग्दर्शन ऑल ऑफ अस आर डेड या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शक ली जे ग्यू हे करणार आहेत. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग इन करायला विसरू नका. news18lokamat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन घेऊन येतोय माझा सहकारी तुषार. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.